प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। त्रयोदशोध्याय क्षत्र क्षत्रज्ञ योग। श्री भगवान वाच इदम शरीरम कोणतेव क्षत्रमित्यभिः धीयते यत्तद्देव व्यक्ती तम प्राहु क्षत्रज्ञ तद्विदम। श्री भगवान म्हणाले, अर्जुना, या शरीराला क्षत्र असे म्हटले जाते. या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षत्रज्ञ असे या शास्त्रातील ज्ञातेपुरुष म्हणतात. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा उपक्रम भगवंतांनी आतापर्यंत चालविला होता. 12व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने व्यक्तिरूप परमेश्वराची भक्ती व विश्वात्मक असून निराकार असणाऱ्या शक्तिरूप परमेश्वराची भक्ती यातील कोणती भक्ती करणारा खरा योगज्ञ आहे असा प्रश्न विचारला व त्याला उत्तर देताना 12वा अध्याय समाप्त झाला. 6व्या अध्यायापर्यंत जीवाची भूमिका 7 पासून 12 पर्यंत जगदीश्वराचे स्वरूप, कार्य व जीवाने जगदीशाशी नाते कसे जोडावे याची भरपूर चर्चा झाली. साक्षात्कारानंतर जो बुद्धिप्रधान प्रश्न अर्जुनाने विचारला त्याला उत्तर देऊन झाले. आता 13व्या अध्यायापासून जगतसृष्टी, निसर्ग किंवा विश्व म्हणा, त्याचे स्वरूप काय आहे, प्रकृती म्हणजे काय, जीवाच्या ब्रह्मप्रेरित वस्तीस्थानाचे म्हणजे शरीराचे स्वरूप काय, प्रकृतीत क्षेत्र ते कोणते व तो जाणणारा जो जीव, जो क्षत्रज्ञ, त्याचे त्या क्षेत्राशी नाते काय, भेद काय व साम्य काय, तसेच पूर्वी ज्या त्रिगुणांचा उल्लेख केला त्या त्रिगुणांचे स्वरूप काय, कार्य काय, त्यातील भेद कोणते, त्रिगुणांच्या भेदामुळे करता कर्म, श्रद्धा ही आदी गोष्टीचे भेद कसे पडतात, सर्व सृष्टी हा ऊर्ध्वमूल असा वृक्ष कसा आहे, दैवी गुण व आसुरी गुण यांचे भेद त्या त्रिगुणांच्या संदर्भात जीवाशी कसे बद्ध संबंध असतात, आणि शेवटी मानवाने नक्की कशाचा त्याग करायचा आहे, त्याग व संन्यास यातील भेद कोणता आहे आणि कसे आचार विचार ठेवावेत म्हणजे मुक्ती मिळेल, त्यांची चर्चा 13व्या अध्यायापासून भगवंतांनी सुरू केली आहे. ज्ञाता, ज्ञान व ध्येय याचा विषय यात व्याख्यासह मांडलेला आहे. या 13व्या भगवंता जीव परस्पर संबंध फार चांगल्या रीतीने वर्णन केला आहे. आतापर्यंत देही व देह यांची चर्चा 2ऱ्या अध्यायात आली आहे. देहात राहूनच आत्मलाभाचा अभ्यास कसा करावा याचा उपदेश 6व्या अध्यायात सांगितला आहे व प्रकृतीचा उल्लेख व तिचे स्वरूप आणि कार्य यांचा तर जवळजवळ सर्व अध्याय 1 व 2 सोडून अध्यायात उल्लेख आलेला आहे. आता क्षत्र व क्षत्रज्ञ यांची माहिती भगवंत स्वतः अर्जुनाला देत आहे. शरीर म्हणजे क्षत्रच, अर्थात अचेतन अशी वस्तू व त्या अचेतनाचे जाणीवपूर्वक ज्ञान ज्या घटकाला असते, केंद्राला असते, ते केंद्र म्हणजे जीव, हाच क्षत्रज्ञ होय असे म्हटले आहे. क्षत्रज्ञम चापी मा विधी सर्व क्षेत्रेषु भारत सर्व क्षेत्रज्ञ ज्ञान यत्तज्ञान मतम मम. हे भारता, सर्व क्षेत्रामध्ये क्षत्रज्ञ तो मी आहे असे जाण. क्षत्र व क्षत्रज्ञ याविषयीचे जे ज्ञान तेच खरे ज्ञान असे माझे मत आहे. जीव हा परमेश्वराचाच अंश असतो, तो परमेश्वरच असतो. फक्त स्वतःचे अस्तित्व जगतापेक्षा वेगळे आहे ही भ्रांतीच त्या अंशाच्या वेगळ्या अस्तित्वाची जननी असते. प्रकृती म्हणजे पुरुषाचेच केवळ दुसरे नाव आहे. अर्थात दुसऱ्या दृष्टीने पाहता त्या प्रकृतीचा ज्या घटक कल्पनेनेच अहंस्फुरण होऊन स्वतःला वेगळा समजतो आणि मी जाणणारा आणि माझ्या जाणीवेला मी जी प्रतीत होते, जाणवायची वस्तू, या 2 वेगळ्या गोष्टी अस्तित्वात येतात. आता या 2 घटकांच्या परस्परांशी जो संबंध प्रस्थापित होतो त्यालाच ज्ञान म्हणायचे. सूत्रमय विचार पद्धतीने हे असे व इतकेच मांडता येते. प्रकृती एक घटक प्रकृतीकडे पाहतो, ती पाहण्याची शक्तीसुद्धा प्रकृतीतीलच इंद्रिय, मन व बुद्धी यांची असते. त्या पाहण्याच्या क्रियेतून पाहणारा स्मरण रूपाने ज्ञान साठवितो. त्या स्मरणांची ग्रंथी स्वतःला सनातन सतत टिकणारी समजते व जीवांश उत्पन्न होतो व दृढ होतो. प्रकृतीतून काही स्पंदने या ग्रंथीकडून स्वीकारली जातात, पार टाकली जातात, अभिरली जातात. त्या सर्वच प्रक्रिया म्हणजे मीचे जीवन ठरते. हा मी सत्यतः प्रकृतीरूप परमेश्वराचा अंशच असतो, पण स्वतःचे वेगळे सातत्य टिकविण्याची जी प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी असते तीच माया होय. आणि जरी भ्रांत असला, जरी स्वतःला वेगळा मर्यादित समजत असला, तरी परमार्थाचा तो मी परमेश्वराचाच अंश असतो. कारण जे आहे ते एकमेव अद्वितीय अस्तित्वच आहे. मी सर्वच क्षेत्रातला म्हणजेच प्रत्येक शरीरातला, मानवांच्याच नव्हे तर यच्चेव प्राणी मात्रांच्या शरीरातील ज्ञाता आहे असे श्रीकृष्णाचे म्हणणे आहे. ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान, विज्ञान याचा अर्थ सृष्टीतील पदार्थाचे बाह्यज्ञान, आत्मज्ञान म्हणजेच आत्मा व देह यांचे साम्यभेद, परस्पर संबंध आणि नित्यता यांचे ज्ञान. या दृष्टीने या श्लोकाचा परम अर्थ लक्षात घ्यावा. तत्क्षत्र यच्च यादृक्ष यद्विकारी यतश्च यत सचयो यत्प्रभावश्व तत्समासेन मे शृणु.
ते क्षेत्र म्हणजे काय, कोणत्या प्रकारचे त्याचे विकार कोणते, त्यात कशापासून काय होते, तसेच तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव काय, हे मी संक्षेपाने सांगतोय. आणि म्हणूनच क्षेत्र व त्याचे स्वरूप आणि क्षेत्रज्ञ व त्याचा प्रभाव आणि स्वरूप यांची थोडक्यात माहिती अर्जुनाला श्रीकृष्ण सांगत आहे. अर्थात हे ज्ञान मी नव्याने सांगत आहे असे नाही, कारण पूर्वीच्या ऋषींनी सुद्धा हे सांगितले आहे, असे पुढील श्लोकात श्रीकृष्ण सांगत आहे. ऋषी भीर बहुधा गीत छंदोर्भीर विविधो पृथक ब्रह्मसूत्र पदे शैव हेतू मदभिर्विनिश्चिते. हे क्षेत्रज्ञाचे ज्ञान अनेक ऋषींनी बहुत प्रकारे विविध छंदांच्या द्वारे व कार्यकारांरूप हेतू दाखवून निश्चित केलेल्या ब्रह्मसूत्रातील पदांनीही सूत्रांनी गायलेले आहे. प्रोक्तम आहू उच्चते न्यायते मतम इत्यादी क्रियापदांनी श्रीकृष्णाने गीतेच्या पूर्वी अध्यात्म क्षेत्रात जे कोणी परंपरागत ज्ञानी ऋषींनी संशोधन करून सांगितले होते त्याचा उल्लेख केलेला आहे. वेद, उपनिषदे व सांख्यादी दर्शने व वेदांत सूत्रे ही गीतेच्या पूर्वीची आहेत असे श्रीकृष्णाच्याच विचारावरून स्पष्ट होते. या श्लोकात ब्रह्मसूत्राचा उल्लेख आहे. वेदांत सूत्रे हीच महर्षी व्यासांनी ती रचली. बादरायण व्यास असे त्यांना म्हणत असत. सामान्यपणे अद्वैताचा सिद्धांत प्रस्थापित करणे हा त्या सूत्रांचा हेतू होता, म्हणूनच त्यांना हेतुमत हे विशेषण लावले आहे. विनिश्चिते का म्हटले आहे, त्यातील सर्व विधाने नक्की ठामपणे केलेली आहेत, म्हणून क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे ज्ञान त्यात व इतर उपनिषदादी ऋषी प्रणीत ग्रंथात होते. सर्व मतांचा परामर्श घेऊन श्रीकृष्णाने गीतेत स्वतःचे नवीन प्रमाणभूत सिद्धांत ठिकठिकाणी मांडले आहेत व तोच त्याचा खरा उपदेश आहे. महाभूतान्यंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणी दशकं च पश्येन्द्रिय गोचर इच्छाद्वेष सुखदुःख संघात चेतना घृती यत्तत् क्षेत्र समासेन सविकार उदाहृतम्. पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, 11 इंद्रिय, 5 इंद्रियांचे 5 विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, देहातील इंद्रियांची जोडणी, सचेतनत्व, धैर्य इत्यादी घटक व त्यांचे विकार यांचा समुदाय असे एक क्षेत्र संक्षेपाने सांगितले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू व आकाश ही 5 महाभूते आहेत. भूत याचा अर्थ निर्माण झालेले, सृष्टीत जड स्वभावाचे, त्यात दृष्टीने सर्वात जड पृथ्वी, त्यात दगड, धातू, माती, रत्ने आदी कितीतरी प्रकार येतात. त्यापेक्षा कमी जड म्हणजे द्रव असे जल पृथ्वी अधिक जल मिळून अनेक पातळ पदार्थ बनलेले असतात. सागराच्या पाण्यापासून, मेघातील पाण्यापासून ते धातूंच्या द्रवरूप आविष्कारापर्यंत कितीतरी द्रव पदार्थ असतात. तेज म्हणजे प्रकाश, अग्नी, चंद्र, सूर्य, तारका ही प्रकाशदायी स्थाने. वायू म्हणजे यातून जाणवणारी हवा, यातही वायुरूप अशा विषारी, दृश्य, अदृश्य, दुःखप्रद अनेक पदार्थांचा अंतर्भाव होतो. जड, जल व अग्नी, तेज यांच्याशी वायूचा संपर्क येऊन अनेक पदार्थ बनतात. या चारी तत्वांना आधारभूत ते आकाश. यानंतर अहंकार सांगितला आहे. पदार्थाचा स्वतःचा आकार अहंकार. यानंतर अहंकार सांगितला आहे. पदार्थाचा स्वतःचा आकार धारण करून टिकणारी जी वृत्ती तीच अहंकार. प्राण्यांच्या ठिकाणीही जास्त बुद्धी, अव्यक्त प्रकृती ही 2 तत्वे, 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे नेत्र, कर्ण, नाक, रसना व त्वचा. त्याचप्रमाणे 5 कर्मेंद्रिय म्हणजे 2 हात, 2 पाय, वाणी, गुद, शौचाची वाट व पंचेंद्रिय, जननेंद्रिय एकूण 10 इंद्रिय व मन हे 11वे इंद्रिय म्हणजे एकूण 5 महाभूते अधिक 1 अहंकार अधिक 1 बुद्धी अधिक 1 अव्यक्त बरोबर 8 तत्वे. त्यात 11 इंद्रिय गणावीत म्हणजे 19 झाली. आता इंद्रियांना ज्या पद्धतीने जग जाणवते त्या जाणीवेच्या कला किंवा तन्मात्रा यांना विषय म्हटले आहे. शयन म्हणजे निजणे, विश्राम घेणे असे म्हणजे एखाद्या गोष्टीचे मर्म, रहस्य नक्की गंतव्य. विषय म्हणजे विषय अर्थात ज्या ठिकाणी जाणीव आश्रय घेते, लिप्त होते, थांबते ते ठिकाण. किंवा रस, उदाहरणार्थ शब्द, ध्वनी हा आपण कानांनी ऐकतो. कर्ण हे ज्ञानेंद्रिय, त्याने ध्वनीचे ज्ञान आपणास होते. तो ध्वनी हा कर्णाचा विषय. ध्वनीच्या ठिकाणी कर्ण रमतो व त्या मागोमाग मन तेथेच रमते. तो ध्वनी कोणता आहे, तो घेत राहावा, ऐकत राहावे की ऐकू नये हे नंतर बुद्धी ठरविते. बुद्धी, मन, कान, ध्वनी अशा प्रकारे ध्वनी हा कर्णाचा विषय, वास हा नाकाचा विषय, बुद्धी, मन, नाक, वास, रस, चव हा जिभेचा विषय. म्हणजेच बुद्धी, मन, जीभ, चव. दृश्य हा डोळ्यांचा विषय, बुद्धी, मन, डोळे, दृश्य. स्पर्श हा त्वचेचा विषय, बुद्धी, मन, त्वचा, स्पर्श. हे विषय म्हणजे गोचर. गो म्हणजे इंद्रिय, त्यांना जर चर म्हणजे त्यांच्या जाणीवेच्या कक्षेत येणारे विषय. आता 19 मध्ये हे 5 मिळवले की 24 तत्वे झाली. पुढे पहा. हा विषयातून, गोचर तत्वातून मनात इच्छा, आवड, ओढ निर्माण होते, सुखही निर्माण होते. तसेच अनिच्छा, तिटकारा, नावडही निर्माण होते व दुःखही निर्माण होते. आधी दुःख उत्पन्न होते, मग नावड उत्पन्न होते. हे मनाच्या पातळीवर होते व स्मृतिरूपाने विषयांच्या बाबतीत आवड किंवा नावड पक्की दृढ होते. हा निश्चय बुद्धी करते.
एक विषय घेऊन हे आपण पुस्तकात मान. नाक गंध, सुगंध दुर्गंध, सुख सुख इच्छा, मन बुद्धी, दुःख द्वेष, आवड नावड, द्वंद्व हेच द्वंद्व. याचप्रमाणे इतर 4 विषयांच्या बाबतीत पाहावे. संघात म्हणजे घात हत्या हा अर्थ नाही. एकत्र समुदाय, खंडशः पाहिले तरी पंचमहाभूतांचा समुदाय, विश्वात शरीरात 10 इंद्रिय व मन यांचा समुदाय, इंद्रिय विषयांचा समुदाय, अशा सर्वांचा एकवटलेला समुदाय ही 24 + 5 = 29. इच्छा द्वेष सुख दुःख संघात बरोबर 5. आता या सर्व घटकांना चेतना हालचाल हा गुण आहे व या सर्वांना एकत्र धरून ठेवणारी शक्ती आहे. चेतना व वृत्ती धारणाशक्ती अशी 2 तत्वे मिळून 29 + 2 = 31. यात पंचप्राण गणले की 36 संख्या होते. तत्वे सांगितली आहे. या सर्वांचे मिळून क्षेत्र म्हटले जाते व ही सर्व तत्वे पिंडामध्ये म्हणजे शरीरात एकत्र नांदतात. म्हणूनच शरीर हेच क्षेत्र म्हटले आहे. श्रीकृष्णाने येथे एक संक्षेपाने सांगितले आहे असे म्हटले आहे. अर्थात त्याचा विस्तार कितीतरी करता येईल. गीतेत सर्व योग शिक्षण नेमके आवश्यक तेवढेच संक्षेपाने दिलेले आहे व जिथे सिद्धांत मनावर ठसावा असा हेतू आहे तिथे स्पष्टपणे पुनरुक्ती केली आहे. पुनरुक्ती हा गीतेचा दोष नसून प्रतिपादन शरीराचा गुण आहे. हे शरीररूपी क्षेत्र विकारी आहे असे म्हटले आहे. तो विषय दुसऱ्या अध्यायात सांगितला गेला आहे. अमानित्व मदंभित्व महिंसा शांती राजवम आचार्योपासना शौच स्थैर्य आत्म विनिग्रह. अभिमानाचा अभाव, दंभ नसणे, अहिंसा, क्षमाशीलता, वागणुकीत सरळपणा, गुरुसेवा, शुचित्व, स्थैर्य, मनोनिग्रह. या 7 श्लोकापासून ज्ञान म्हणजे काय व मनुष्य खरा ज्ञानी आहे हे त्याच्या वर्तनावरून कसे लक्षात घेता येईल ते सांगायला प्रारंभ केला आहे. 12व्या अध्यायातील भक्ताची लक्षणे व ही ज्ञान लक्षणे यांचे एकत्र चिंतन करावे. आपण क्रमशः या लक्षणाकडे लक्ष देऊया. ज्ञानी मनुष्य लोकांनी आपला सन्मान करावा अशी इच्छाच करीत नाही. जर मान सन्मानाचा प्रसंग आला तर तो टाळतो. त्याची कोणी स्तुती केली तर त्याला फारच संकोच वाटतो. त्याला आपल्या अंगी नसलेले गुण आपल्या अंगी आहेत असे ढोंग करायला आवडत नाही. तो कोणाच्याही शरीराला, भावनांना व मनाला दुःख देत नाही. चुकूनही कायाने वाचेने व मनाने दुसऱ्याचे अनहित करीत नाही. त्याचबरोबर स्वतःची नुकसानी झाली, हानी झाली तरी क्षमा करतो. कारण स्वतः मानाची अपेक्षा तर नसतेच. अपमानाचे काही वाटत नाही व प्रतिकार करून दुसऱ्याला त्रास देणे ही अहिंसक स्वभावाने त्याला रुचत नाही. दुसरा निष्कपटी असो वा कपटी असो त्याला सारे सरळ मनाचे वाटतात व तोही रुजतेने सरळपणे वागतो. त्याच्या बोलण्यात सांत्वना असते. आचार्य याचा अर्थ ज्याच्या आचरणाचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे आपण शुद्ध आचरण करावे असा आदरणीय शिक्षक किंवा गुरु. जसे कृती कर्तव्य ध्यान ध्येय तसे आचरण आचार्य येथे या ज्ञानी माणसाचे लक्षण दिले आहे. ते म्हणजे अशा आचार्य गुरुची उपासना, सेवा, त्याच्याजवळ बसून शिकणे हे करणे. शौच म्हणजे स्वच्छता. ही बाह्य स्वच्छता म्हणजे वस्त्रे व वस्तू, शरीर हे क्षालनाने स्वच्छ ठेवणे. मलिनता वंगळपणा येऊ नये याची दक्षता घेणे. साधे व सहज स्वच्छ करता येईल असे कपडे वापरणे. पाय व हात स्वच्छ ठेवणे. पायांची नखांची स्वच्छता, मस्तकावरील केसांची स्वच्छता, घरातील जमीन भिंती छत वापरत्या वस्तू स्वच्छ ठेवणे. यात उत्तम अभिरुचीचाही भाग येतो. कलात्मकता, रंगसंगती सर्व येते. अन्नाची पाण्याची शुद्धता ठेवणे, टापटीप कमी गरजा ठेवून राहणे, आसमंताची स्वच्छता येते. ज्ञानी माणूस या सर्व बाबतीत दक्ष असतो. शिवाय मनानेही चांगला असतो. मनाच्या चांगुलपणात निश्चयीपणा, दृढ निर्धार शक्ती हे येते. वारंवार चंचलपणाने मन भरकटू न देणेही येते. मनोनिग्रह म्हणजे मोह, लोभ, क्रोध, मत्सर, दंभ व वासना यांच्या उर्मींना वश न होणे. हाच मनोजय ज्ञानी माणसाने करावायचा असतो. न करेल तर तो अज्ञानीच. इंद्रियार्थेषु वैराग्य मनाहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असक्तीर अक्षिक्तरन विश्वंग पुत्रधार बृहाद्विषम नित्यच समचित्तत्व निष्ठानिष्ठोपपत्तिषु मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देशे सेवित्वमरतीर्जन संसदी. इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी विरक्ती, निरंकार वृत्ती, जन्म मरण, वार्धक्य, दुःख व रोग हे आपल्या मागे लागलेले दोष आहेत व त्रिदोषांनी देहयुक्त आहे. अपंगत्व, मनाचे असंतुलन वगैरेंनी व्याप्त आहे अशी जाणीव असणे. अनासक्ती, स्त्री पुरुष गृह इत्यादिकात लंपट नसणे. इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी नेहमी चित्ताची समता, माझ्या ठाई अनन्य भावाची अढळ भक्ती, निवडक जागे किंवा एकांत जागी राहणे, सामान्य जनाची गती न आवडणे. मनोनिग्रहाने उत्पन्न होणारा गुण म्हणजे इंद्रियांचे जे भोग्य विषय असतात, शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध याच्याबद्दल आसक्ती, गुढाळपणा राहत
हे सर्व गुण नसले तरी मी असा आहे असा मीपणाही सूक्ष्मपणे येतो. अमानित्व, दंभ, क्षमा वगैरे गुण जर खरोखरच असतील तर अहंकार येत नाही. पण इथे ज्ञानीपणाचा सुद्धा अहंकार वाटता कामा नाही. जीवनात जन्म, मृत्यू, म्हातारपण व रोग, दुःख व कप वातादी दोष व व्यंग, शारीरिक व मानसिक व्यंगे हे सर्वत्र कसे आहे याची ज्ञानी माणसाला सतत विवेकपूर्ण जाणीव असते. आणि जीवन दुःखालय व अशाश्वत कसे आहे हे त्याच्या मनासमोर सतत असल्यामुळेच आसक्ती म्हणजे कशाची कोणत्याही मालमत्तेविषयी, व्यक्तीविषयी, कल्पनांनी रचलेल्या ध्येयाच्या व सिद्धांताविषयी मनातून त्याला आसक्ती वाटत नाही. हवेच किंवा नकोच अशी त्याची भूमिका राहत नाही. या आसक्तीचाच तपशील म्हणजे घर, पत्नी, मुलगे, मुली, नातलगई यांच्याबद्दल अंधममत्व नसणे हा गुण ज्ञानी माणसाच्या ठिकाणी दिसतो. तो आपली कर्तव्य पार पाडतो, नीट तडीच नेतो, पण त्यामागे हव्यास चिरचिर नसते, हर्ष किंवा क्रोध, आशा किंवा निराशा नसते. इष्ट व अनिष्ट उपपत्तीशिव कोणतीही घटना घडली किंवा प्रसंग आला तरी त्याचे मन घाबरून जात नाही किंवा हुरळूनही जात नाही. स्थैर्य, क्षमा आदी पूर्वोक्त गुणातच त्या गुणांचा अंतर्भाव होतो. खरे म्हणजे लोकांना जे इष्ट किंवा अनिष्ट वाटते व रूढीने जे तसे मानलेले असते ते तसे त्याला वाटतच नाही. उपपत्ती म्हणजे घडणे प्राप्त होणे. त्याची श्रीकृष्णाच्या ठिकाणी पूर्ण अनन्य भक्ती असते. अभिउच्चर म्हणजे अन्यत्र मनोवृत्ती न जाणवी. त्याची सर्व भक्तिवृत्ती भगवंताकडेच लागलेली असते. विवेकाने निवडून वेगळे स्थान राहण्यासाठी तो पसंत करतो. शांती, शुचित्व, ध्यान, योग, अनासक्ती यांच्या पालनासाठी असा एकांतवास चांगला अनुकूल असतो. पण यात लोकांचा देश किंवा उद्योग मात्र नसतो. तरीही त्याला लोकांच्या गर्दीत मिसळणे आवडत नाही. जनसंसद म्हणजे लोकांची सभा, मेळावा, समूह. या ठिकाणी अनेकांची देह, भावना व विचार यांच्याशी संपर्क येतो व शुचित्व बिघडते. म्हणून ज्ञानी माणूस सभेत मानांचे स्थानही अपेक्षित नाही व लोकांचा तिटकारा न करता त्यांना अन्न दुखिता युक्तीने एकांतात राहतो. जनसंपर्कातही जर तो नामस्मरणातच चित्त लावेल तर त्याचे सूक्ष्मदेह अशुद्ध होत नाहीत. म्हणून ज्ञानी माणूस सभेतही अंतर्मुख राहतो. हितभाषी, माफक, शिष्टाचार व स्वच्छता यांची जपणूक करतो. हस्तांदोलन टाळणे हे एक लक्षण आहे. अध्यात्म, ज्ञान, नित्यत्व, तत्व, ज्ञानार्थ, दर्शनम यततो. अध्यात्म ज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे व तत्वज्ञानाच्या सिद्धांताचे परिशीलन ह्या सर्व गुणांना ज्ञान म्हणतात. आणि जे याच्या विरुद्ध दुसरे ते अज्ञान होय असे हे मी तुला सांगितले. माणसाचा विश्वास एका परमेश्वरावर असतो आणि आत्मज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे. अशाश्वत जगात आत्माच शाश्वत असल्यामुळे हे ज्ञानच नित्य आहे हे तो ओळखतो. आणि तत्वज्ञान म्हणजे वस्तुमात्राच्या मूल अस्तित्वाचे, स्वरूपाचे ज्ञान व जीवात्मा, परमात्मा व विश्व यांच्या परस्पर संबंधाचे व भेदअभेदाचे ज्ञान, त्याचा समन्वय व संबोध याचे ज्ञान, यातच त्याला खरी आस्था असते. ज्ञानी मनुष्याचे 20 गुण श्रीकृष्ण पुढे सांगतो. अर्जुना, हे ज्ञानी माणसाच्या ज्ञानाचे दर्शक आचार विचार आहेत. ह्याच्या उलट जे वर्तन किंवा विचार असतात ते अज्ञान होईल. एवढे मी तुला सांगितले. आता ज्ञेय काय ते सांगतो. ज्ञेय यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते अनादि मत्परम ब्रह्मण सत्तना सदुच्यते. आता जे जाणल्याने अमृत म्हणजे मोक्ष मिळतो असे जे ज्ञेय ते मी तुला सांगतो. सर्वश्रेष्ठ ब्रह्म हेच ज्ञेय असून ते अनादि आहे. ते सत्य किंवा असतही म्हणता येत नाही. यानंतर श्रीकृष्ण ब्रह्म म्हणजे काय व तेच कसे ज्ञेय असते त्याचे वर्णन करतो. जे ज्ञान प्राप्त झाले तर मनुष्य अमर होतो, अमृतत्वास जातो किंवा मुक्त होतो असे हे ब्रह्म आहे असे जे म्हटले आहे. त्याचा अर्थ ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणे, शब्दज्ञान नव्हे. अन्यथा ब्रह्माबद्दल शब्दज्ञान तर सर्वत्र आहे व प्रवक्ते नित्य त्यावर प्रवचने देत असतात, पण ते अमृतत्व प्राप्त करतात असे नाही. ते ब्रह्म ही भाषाच त्या अनुभूतीत उरत नाही. अनादि म्हणजे ज्याचा कधी आरंभ झाला नाही, ते कारण ते नित्य आहे. जे सुरू होते ते त्या घटकेपूर्वी नव्हते व त्या घटकेला ते अस्तित्वात आले असे मानावे लागते. ब्रह्म नव्हते असा काळच कधी नाही, पण त्याचे असणे म्हणजे आपण इंद्रियांना एखाद्या वस्तूचे अस्तित्व जाणवते म्हणून ती आहे असे म्हणतो, तसे ते नव्हे. म्हणून ते आहेही व इंद्रियगम्य नसते, त्यामुळे नाहीही. सत न असत न असे ते म्हटले जाते. सर्वतः पाणिपाद तत्सर्वतो शिशिरोमुखम सर्वतः स्मृती मल्लोके सर्व मातृत्वावृत्य तिष्ठते. त्याला सर्व बाजूंनी हात व पाय आहेत, सर्व बाजूंनी डोळे, मस्तके व मुखे आहेत, सर्व बाजूंनी कान आहेत आणि ते सर्वांना व्यापून राहिले आहेत. 11व्या अध्यायातील विराट पुरुषाचे वर्णन पहा. संकेताने इथे काही
अवयवाचे व इंद्रियांचे वर्णन केले आहे. त्या ब्रह्माला जर दृश्य व्यक्तिरूप स्वरूपात समजून घ्यायचे असेल तर त्याला सगळीकडे हातच हात आहेत आणि सगळीकडे पाय आहेत, सर्वत्र डोळे आहेत व सर्वत्र डोके व तोंडे आहेत, सर्वच बाजूस कान आहेत असे म्हणावे लागेल. या वर्णनात काय परिणाम साधायचा आहे? सर्व काही झाकून टाकून ते ब्रह्म तिष्ठती म्हणजे स्थित आहे म्हणजे काय? या वर्णनाचा हेतू काय? अशा व्यक्तीचे अस्तित्व आपण कल्पू शकत नाही. अर्थात सर्व भेद झाकून टाकून न जे राहते ते ब्रह्म म्हणजे इंद्रिय व मन यांच्या आवाक्यात येऊ शकेल असे काहीही नाही. हे एक तर्क व जाणीव यांना आव्हान देणारे कोडे आहे. सर्वेंद्रिय गुणाभास सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतचैव निर्गुणम गुणम भक्तुचा. नित्य त्यात सर्व इंद्रियांच्या गुणांचा भास होणारा असून वस्तुतः त्याला कोणतेच इंद्रिय नाही. ते सर्वापासून असक्त म्हणजे अलग असूनही सर्व भूतांचे धारण पोषण करणारे आहे. ते निर्गुण आहे व गुणाच सहित गुणांचे भक्ती आहे. हेच पुढे या श्लोकात पुढे पुन्हा मांडले आहे. परस्परांशी भिन्न असे गुण त्या ब्रह्माच्या ठिकाणी आहेत. बघणे, ऐकणे, वास घेणे, स्पर्श करणे, चाखणे असे जे सर्व इंद्रियांचे गुण आहेत त्यांचा भास त्या ब्रह्माच्या ठिकाणी होतो. याचा अर्थ कानांनी ऐकतो तो आतील आत्माच ऐकतो, डोळ्यांनी पाहत होतो आत्माच पाहतो, कल्पनाच्या आधारावर उत्पन्न होते तो आधार आत्माच आहे असेच सर्व इंद्रियांच्या बाबतीत समजायला हवे. व तो आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. तोच इंद्रियांच्या मर्यादांच्या बाहेरचा विवर्जित आहे. तोच कशाशी चिकटलेला नाही पण सर्व काही धारण करतो. सत्व रजव तम हे गुण वेगळेपणे त्यात प्रतीत होत नाहीत पण असतात मात्र त्याच्याच प्रकृतीच्या आधारावर. म्हणून वर्णनाच्या कक्षेत जर आत्मा ब्रह्म या पक्षात आणावायचा असेल तर परस्पर विरुद्ध गुणधर्माचा आरोप त्याच्यावर करावा लागतो व बेरीज वजाबाकी होऊन बाकी पुन्हा शून्यच उरते. बहिरंतस्व भूता नामचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् विज्ञेय दुरस्थम चांतिके च तथा. ते ब्रह्म सर्व सृष्ट पदार्थाच्या बाहेर आहे व आतही आहे. ते अचल आहे आणि चल देखील आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे जाणण्याला दुष्कर आहे. तसेच ते दूर असून जवळही आहे. पूर्वोक्त परस्पर विरुद्ध धर्मच आता आणखी सांगत आहे. पदार्थाच्या आत म्हणजे त्याच्या कणाकणात सर्वत्र ब्रह्मच आहे व बाहेरही ब्रह्मच आहे. समुद्राच्या आत पाण्याचे प्रवाह असतात. त्या प्रवाहाची रचना जलमयच असते आणि त्याच्या बाहेरही जल असते. या उपमेवरून ह्याचा आशय थोडासा ध्यानात येईल. ते ब्रह्म जड अचर स्थिरही आहे व चेतन चर असेही आहे. हेच पुढे आहे. जड व चेतनही आपल्याला आपल्या मर्यादित सापेक्ष जाणीवेने वेगळी भासतात. एक गाडी वेगाने जात असताना तिच्या शेजारून जर तिच्यापेक्षा जास्त वेगाने दुसरी गाडी जाऊ लागली तर पहिली गाडी मंद वेगाने जाते असे वाटते. अशा प्रकारे द्रष्ट्याच्या भूमिकेनुसार वस्तू चल किंवा अचल दिसतात. ते ब्रह्म विज्ञानाचा विषय नाही. आता ज्ञेय बरोबर ज्ञान या त्रिपुटीचा ते ब्रह्म भाग होत नाही कारण ते त्याहून सूक्ष्म आहे. तसेच ते जवळ व दूर सर्वत्र आहेच. मी म्हणून पाहणारा मधून काढून टाकला तर जे उरते ते एकमेव सदन ब्रह्मच होय. अविभक्तच्या भूतेषु विभक्तमेव च स्थितम भूत भर्तू च तज्ञेय ग्रसिष्णू प्रभ विष्णू च. ते ब्रह्म अखंड असूनही सर्व प्राण्यांच्या रूपात विभागल्यासारखे दिसते. ते भूतमात्रांचे धारण पोषण करणारे, ग्रासणारे आणि उत्पत्ती करणारे आहे असे जाणावे. प्रथम सामान्य दृष्टीला भिन्न भिन्न पदार्थ वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे दिसतात. त्यांचा स्पर्श गंध व नादही वेगळा वेगळा भासतो. हा भास त्यातील विविधता आहे, सत्यच आहे पण ते व्यावहारिक सत्य आहे. नानात्व गृहीत धरून जे व्यवहार करायचे ते या भेदावरच आधारलेले असते आणि समतोलपणे सुज्ञपणे जगावयाचे असेल तर हे भेद म्हणजे ब्रह्माचे स्वरूप आहे. पाहणारा ब्रह्म व दिसणारे ब्रह्म असे आहे. म्हणूनच एका अंगाने अंतर्बाह्य पदार्थ मात्र ब्रह्मानेच धारण केलेले ब्रह्मरूपच आहेत व ब्रह्मच भूतमात्राचा आधार आहे असे जाणावे. ते सर्व नानात्व भेदांचा ध्यास करते, या भेदांना विलीन करते व पुन्हा त्यांची उत्पत्ती पण करते. विलय होणे किंवा उत्पन्न होणे पदार्थ मात्रांना ब्रह्माच्या ठिकाणीच होत असते. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस प्रमुच्यते ज्ञानगम्य हृदय सर्वस्य धिष्ठितम. ते ब्रह्म तेजाचे तेज असून अंधाराच्या अत्यंत पलीकडे आहे असे म्हटले जाते. ते ज्ञानरूप ज्ञेयरूप व ज्ञानानेच करणारे असून सर्वांच्या हृदयात तेच बसते. ज्योती याचा एक अर्थ तेज व दुसरा अर्थ आकाशात सतत चमचमणारा तारका. आपल्याला जास्तीत जास्त प्रखर तेजस्वी पदार्थ म्हणून तारकापुंजाच्या प्रचंड तेजाची व विस्ताराची कल्पना आहेच. पण त्या तेजाची मूळ कोणते, जे दिसते ते कोणत्या आधारावर दिसते, तेजाची खरक तेज किंवा प्रकाश कोणता, तसेच जो तम किंवा अंधार किंवा अज्ञान किंवा अभाव असतो तो तरी कशाच्या वर भासतो. तर ते ब्रह्मच या आत्यंतिक तेजाला व आत्यंतिक अंधाराला आधार असते व त्यांच्या
अतीत असते. ज्ञान हे द्वैतात्मक असते. ब्रह्म हे स्वसंवेद्य असते, त्यामुळे तेथे द्वैत नसते. ज्ञान हेच बंधन आहे अशी जी ज्ञानाची व्याख्या करतात ते ज्ञान नसून भौतिक विज्ञान होय. तरीही जे ब्रह्म सर्व वस्तुमात्राच्या आत व बाहेरही आहे तेच ज्ञानरूपही असणे तर्कसंगत आहे. तसेच ज्ञान करून घ्यायचे तर ते त्या एका ब्रह्माचेच म्हणून ते ज्ञेयही आहे व सर्व चराचराचे मूळ हृदय मूळ गाभा आहे. पुढे गीतेत ईश्वर सर्वांचा हृदयशी असतो असे म्हटले आहे. ते व आत्मा व हे ब्रह्म एकरूपच समजावे. इति क्षेत्र तथा ज्ञानज्ञेय चुक्त समस्त मद्भक्त यतदी ज्ञाय मद्भावयोपपद्धती. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान व ज्ञेय ब्रह्म यांचे संक्षिप्त वर्णन केले. हे सर्व जाणण्याने माझा भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. श्रीकृष्णाने या 17 श्लोकापर्यंत क्षेत्र ज्ञान व ज्ञेय यांची लक्षणे सांगितली. त्यात ज्ञानाची लक्षणे म्हणजे ज्ञानी माणसाची लक्षणे आहेत. ज्ञेयाचे वर्णन हे पर्यायाने सर्वव्यापी लोक महेश्वर श्रीकृष्णाचे वर्णन आहे. कारण ब्रह्म हे अमूर्त व मूर्त निर्गुण व सगुण दोन्ही आहे. क्षेत्र म्हणजे प्रकृती व तेथील नाना आकार शरीरे होत. या सर्वांचे ज्ञान घेणे म्हणजे परमेश्वराचे ज्ञान घेणे होय व या ज्ञानात विज्ञानही येते. हे श्रीकृष्णाचेच म्हणजे प्रकृतीसहित एकाचेच ज्ञान आहे हे लक्षात घ्यावे. हे समजल्यावर माझा भक्त माझ्या अस्तित्वाशी मिळून येतो असे जे म्हटले आहे त्यावरून 12व्या अध्यायातील भक्ताचेच येथे 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विषयाच्या द्वारा पुन्हा वर्णन केले आहे हे आपल्या लक्षात येईल. प्रकृती पुरुषांचे विद्यानादी उभावपी विकारश्व गुणाशिव विधी प्रकृती संभवान. प्रकृती जड पदार्थ समुदाय व पुरुष चैतन्य हे दोन्ही अनादी आहेत असे जाण आणि राग द्वेषादी विकार व गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात असे समज. श्रीकृष्ण येथे 3 प्रमेय सांगत आहे. प्रकृती किंवा क्षेत्र याला आरंभ नाही, ते सतत बदलते व सतत अस्तित्वात येत असते असे आहे. त्याला आधी नाही, अस्तित्वाच्या राहण्याची एक बाजू. पुरुष हा अनादी आहे, त्यालाही अमुक एक काही आरंभ झाला व अमुक स्थळी आरंभ झाला असे नाही, तोही सतत असतोच. प्रकृतीप्रमाणेच तोही एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे. येथे 2 वस्तू अनादी आहेत असे म्हटले आहे. तर असा प्रश्न येतो की त्या जर 2 असतील तर एक कुठेतरी चमित होते व तेथून दुसरी सुरू होते असे समजले तरच 2 ही कल्पना आपण करू शकतो. अर्थात 2 म्हटले तर अनादी हे लक्षण दोघांना लागू पडत नाही. याला उत्तर असे आहे की जड वा चेतन यांची जाणीव दृष्ट्यानुसार मर्यादित असते. म्हणूनच प्रकृती पुरुष अशा 2 प्रकारे ते आपल्याला प्रतीत होते. पण ते ब्रह्म एकमेवच आहे, ते पाहणारही नाही व प्रकृती पुरुष किंवा शिवशक्ती ही जगद्रूपातच विभक्तपणे प्रत्ययाला विकार व गुण हे प्रकृतीच्या ठायी संबोधतात असे पुढे म्हटले आहे. त्याचवेळी गीतेत आधी सात्विक राजस्व तामस हे भावही माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. अर्थात तो व प्रकृती अविभाज्य एकमेव अस्तित्वच होत. कार्यकारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतू रुच्यते. कार्य करणे व कर्तृत्व यास मूळ प्रकृती कारण असते व सुखदुःखांच्या भोगाला पुरुष कारण असतो असे म्हणतात. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय व 1 मन मिळून 16 कार्ये, 5 महाभूते, अहंकार व बुद्धी ही 7 कारणे आणि सर्वत्र दिसून येते ते कर्तृत्व. चेतनांश पुरुष व हा सुखदुःख भोगणारा असतो. कार्य व करण कर्तृत्वे असे 2 वेगळे शब्द असावेत तर छंदाचे समाधान होईल. पुरुष प्रकृतीचे मूळ ऐक्य जरी वरील 19व्या श्लोकात सुचले आहे तरी विश्लेषणाच्या मार्गाने प्रकृती व पुरुष यातील भेदही धातृ घटकाच्या दृष्टीने विवरण करायचा झाल्यास कसा असतो त्याचा तपशिलाचा आता श्रीकृष्ण बोध देत आहे. हेतू याच्या अर्थाबद्दल थोडे स्पष्टीकरण घेऊया. संकल्प करतो तेव्हा अमुक एक घडावे असे आपण मनात आणतो. तोच हेतू व हेतू हाच प्रेरक असतो. तदर्थच कर्म केले जाते. जेव्हा हेतू असतो तेव्हाच तेच कारण होत असते. वर दिलेल्या अर्थामध्ये प्रकृती हीच 16 + 7 = 23 घटकांना कारण होते व कर्तृत्व ही प्रकृतीचेच असते असे म्हटले जाते. पण पुरुष हा मी भोगता आहे अशा भावनेने घटकातून सुख किंवा दुःख भोगतो. खरोखर मी भोगता आहे हा भावच नसेल तर विश्वाच्या मूळ अस्तित्वात सुख किंवा दुःख हे काहीच नाही. फक्त ज्ञाता भोगता द्रष्टा हा मीपणाचा घटक अज्ञानाने मायाभ्रमाने आला की सुखदुःखांना अस्तित्व येते हे लक्षात घ्यावे. पुरुष प्रकृतीस्तो ही दुंगते प्रकृती जान गुणान कारण गुण संघोष्य सद्योनी जन्मसु. कारण पुरुष प्रकृती स्थिर होऊन प्रकृतीजन्य गुणांचा उपभोग घेतो आणि त्याचा ज्या ज्या गुणांशी संबंध येतो त्याप्रमाणे चांगल्या अगर वाईट योनीत तो जन्म पावतो. गुणांचा संघ हेच पुनर्जन्मास कारण नसते.
हा पुरुष भ्रांतीने या प्रकृती स्थित होतो. अ बरोबर सत्व, ब बरोबर रज, क बरोबर तम या 3 गुणांशी ममत्वाने संलग्न होतो. मग तो क्ष अधिक क, क्ष अधिक ब किंवा क्ष अधिक क अशा प्रकारे गुणांशी मिश्र होतो आणि त्या गुणांचा भोग घेतो. त्यातच सत म्हणजे सत्वगुणयुक्त संघाने उत्तम योनीत जन्म पावतो व असत म्हणजे रजोत्तमयुक्त संघाने अधम योनीत जन्म पावतो. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरम परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष परा. क्षत्रज्ञ पुरुष हा प्रकृतीहून अगदी वेगळा व अत्यंत श्रेष्ठ असा परमात्माच आहे. तो या क्षत्ररूपी देहात सापडल्यामुळे या प्रकृतीचे खेळ जवळून पाहणारा, त्यांना अनुमोदन देणारा, देहाचे पोषण करणारा, सुखदुःखांचे अनुभव घेणारा, किंबहुना त्या प्रकृतीकृत खेळाचा सूत्रधार असा धरला जातो. पण हा जो देहस्थित किंवा प्रकृतीस्थित पुरुष आहे तो खरा म्हणजे गुणशक्त जीवात्माच आहे. असे नसून तो परमात्मा महेश्वर असा सर्व संघरहित असूनही केवळ त्या संघामुळेच प्रकृतीचे खेळ पाहणारा, पोषण करणारा, भोग घेणारा असा होतो. अमुक एक ठीक आहे, ठीक आहे, हे सुख ते दुःख, हे हवे ते नको, ते पाहिले व ते पाहावे ते पाहू नये, मी वेगळा आहे, मीच भरण पोषण करतो, मीच भोग घेतो किंवा टाळतो असे संकल्प त्या परमात्म्याच्या स्थायी गुणसंघामुळे निर्माण होतात. अर्थात जो जीवात्मा पुरुष म्हणून म्हटला जातो तोच वास्तविक परमात्मा असतो. तोच अपर म्हणजे प्रकृतीस्थ नसून पर म्हणजे गुणातीत पुरुष होय. यव व्यक्ती पुरुष प्रकृतीच्या गुणे सह सर्वथा वर्तमानोपी नस भूयो भी जायते. याप्रमाणे पुरुष निर्गुण व प्रकृतीच काय ती सगुण असे जो मनुष्य तत्वता जाणतो तो विविध कार्य करीत राहिला तरी पुन्हा जन्म पावत नाही. सर्वथा वर्तमानोपी म्हणजेच बाह्यता सर्व प्रकारच्या वृत्तींनी व्यवहारात वावरत असला तरी तो पुनर्जन्म पावत नाही. कारण त्याला पुरुष व प्रकृती आणि गुण यांचे ज्ञान झालेले असते व आपण या क्षणिक एकदेशीय परप्रकाशित गुणरूपी मर्यादात अडकणारे नव्हेच हे सत्य ज्ञानही त्याला झालेले असते. 6व्या अध्यायात 31व्या श्लोकात सर्वथा वर्तमानोपी स योगीमयी वर्तते असे म्हटले आहे. त्याकडे लक्ष द्यावे. कर्मयोगी जगापासून, कर्तव्यापासून, विविध कर्मापासून पळून जात नाही. कर्मे गुणामुळे घडतात म्हणून आतून अलिप्त राहतो आणि मन व बुद्धी परमेश्वर चिंतनात लावतो. हा सिद्धांत गीतेत पूर्वी ठिकठिकाणी आलेला आहे. ध्याने नात्मनी पश्यन्ति केचिदात्मनमात्मनः सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कोणी योगी ध्यानाच्या द्वारे स्वतःला आत्म्याला हृदयात पाहतात, कोणी ध्यानयोगाने तर कोणी कर्मयोगाने पाहतात. त्या पुरुषाला जाणवायचे काही मार्ग येथे श्रीकृष्ण पुन्हा सांगत आहे. ध्यान म्हणजे अष्टांग योग किंवा 6व्या अध्यायात सांगितलेला योग. आपणच आपल्याला पाहणे म्हणजे निज योग. हा मार्ग राजयोगाचा नेती म्हणत सर्वता मूल प्रकृतीपर्यंत मनाने जायचे व हे सर्व जगद्रूपी अस्तित्व ज्या एकाच्या साक्षीने असते भासते तो म्हणजे सांख्ययोग. यात ज्ञान विज्ञानाचा भाग येतो. कोणी कर्म परमेश्वरास अर्पण करतात तो अनासक्त फलाकांक्षी कर्मयोग. आत्मध्यानाने निजबोध प्राप्त करण्याचे हे मार्ग सांगितले. अन्ये त्वेव वचानंत श्रुत्वान्यभ्य उपासते तेपी छाती तरंते व मृत्यू श्रुती परायण. परंतु असे ज्ञान नसलेले दुसरे पुरुष गुरुकडून हे ज्ञान श्रवण करून त्यांची उपासना करतात. ऐकलेल्या उपदेशावर श्रद्धा ठेवणारे तेही मृत्यूला तरुण जातात. पण स्वतः या मार्गाचे अनुभवजन्य ज्ञान सर्वच लोकांना नसते. ते ज्ञानी माणसाच्या वचनावर श्रद्धा ठेवून वागतात, जप करतात, शुश्रूषा करतात, व्रते करतात. 9विधा भक्तीपैकी जो प्रकार गुरु सांगतील तो ते आचरणात आणतात. गुरुला शरण जाणे, त्याचा उपदेश घेणे, त्याची आज्ञा पालन करून तशीच उपासना करणे, याच मार्गाने ते सर्वरूपी भक्ती करणारे भक्तही पुनर्जन्मातून मुक्त होऊन मोक्षाला जातात. मृत्यूचे हे जे ज्ञाताचे क्षेत्र आहे ते ओलांडून ते जातात. येथे श्रुती म्हणजे वेद म्हणावे. यावर संजय येते किंचित सत्व स्थावर जंगम क्षेत्रज्ञ संयोगात विधी भरतर्षभ. हे भरत श्रेष्ठा, स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू उत्पन्न होते ती क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होते असे जाण. सत्व याचा अर्थ सतत्व असणेपणा म्हणजे आकाराला आलेली चर किंवा अचर वस्तू. यात सर्व घन, द्रव, वायुरूप पदार्थ, वनस्पती, प्राणी, मानव देह हे सर्वच येतात. त्यांची जडणघडण क्षेत्र अधिक क्षेत्रज्ञ, जड अधिक जाणीयाचा अंश यांनीच बनलेली असते. याला कोणताही माणूस अपवाद नाही, कोणी प्राणी पदार्थ अपवाद नाही. सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वरं विनश्यत स्वविनश्यन्त य पश्यति स पश्यति. परमेश्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखा राहणारा व सर्व भूते नाश पावली तरी नाश न पावणारा असा आहे. असे जो जाणतो तोच खरे तत्व जाणतो. येथे पश्यती याचा अर्थ जाणतो, अनुभवतो असा आहे.
सर्व आकार नाश पावणारे असतात, पण त्यांचा आधार जो परमेश्वर तो आहेच आहे, तो नष्ट होत नाही असे जाणणे म्हणजे जाणणारा घटक वेगळा न राहता स्वतःच तो होणे होय. परमेश्वर सर्व प्राणीमात्रात आहे, तो प्रकटपणाच्या प्रमाणाच्या दृष्टीने समान आहे, तर कार्यदृष्ट्या, नातेदृष्ट्या, संबंधदृष्ट्या सम आहे. समपश्यन हे सर्वत्र समवस्थितमीश्वर न हिनस्त्यात्मनात्मान ततो यती पराम गती. कारण जो मनुष्य ईश्वर सर्वत्र सारखाच भरून राहिलेला आहे असे समबुद्धीने पाहतो, तो आत्मघातकी होत नाही व म्हणून परम उत्तम गती पाहतो. निर्दोषी सम ब्रह्म व ही ऐवधर्जित सर्गो येशा साम्य स्थित म्हणा या उद्गारात ज्या समताचा उल्लेख केला आहे व समत्व योग उच्चते यात जे समत्व निर्दिष्ट केले आहे ते ब्रह्माला, परमेश्वराला व परमेश्वराशी एकरूप ज्याचे मन झालेले आहे अशा योग्याला लागू आहे. न आत्मानं अवसादयत व आत्मैव आत्माने बंधुरात्मैव रिपुरात्मन या ठिकाणी स्वतःचा नाश स्वतः करून घेऊ नये असे जे म्हटले आहे तोच उपदेश येथे तो आत्मघातकी होत नाही असे म्हणताना केला आहे. नवे देशस्ती न प्रियम आणि साधुस्वापीचे पापेश्वर समबुद्धीर विशिष्यते आदी वचनातून याच समत्वाचा आग्रह धरलेला दिसून येतो. सुखदुःखे सम्यकृता यातही हा विषय मांडलेला आहे. प्रकृतेव च कर्माने क्रियमानाने सर्वशः पश्यती तथा तथात्मा कथारय च पश्यती. जो कर्मे ही सर्वथैव प्रकृतीकडूनच केली जात आहेत असे जाणतो व आत्म्याला करता असे जाणतो, तोच खरा जाणतो. अध्याय 3 मध्ये श्लोक 27, 28, 29, 30, 33, 34 आणि अध्याय 5 मध्ये श्लोक 8 पहा. त्यावरील भाष्य वाचावे. जो असा अलिप्त राहतो तोच आत्मा हा सर्वार्थ सत्यार्थाने अकर्ता आहे हे ओळखतो. यदा भूत पृथक भाग मेकस्थ मनु पश्यती तत योगच विस्तार ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा सर्व भूतांचा भिन्न भिन्नपणा एका आत्म्यामध्ये स्थित आहे आणि आत्म्यापासूनच हा सर्व विस्तार झालेला आहे असे दिसून लागते, तेव्हा ब्रह्माची प्राप्ती होते. एकीकडून एकत्वातून एकोहम बहुश्याम अशा संकल्पाने सृष्टीत विविधता कशी उत्पन्न होते ते नीट पाहायचे व दुसरीकडे ती विविधता एकाच तत्वावर भासमान कशी होते व विलीन होऊन पुन्हा सर्व चराचर रूपाने विस्तार कसा होतो हे पाहायचे. यासाठी बाह्य पदार्थाची उत्पत्ती, स्थिती व नाश पाहणे जरुरी आहे आणि अंतरंगातही एक एक कल्पना कशी उठते व साक्षी राहिलो तर ती कशी विलयात जाते याचे निरीक्षण करणे जरूर आहे. न किंचितपी चिंतयत हा जो 6व्या अध्यायातील अभ्यास सांगितला तो इथे निरीक्षण करता करावा. त्या निरीक्षणातूनच नानात्वात अविनाशी ब्रह्म कसे अगदी अचल असते ते कळेल. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अवयम शरीरस्थोपी कंतेय न करोती न लिप्यते. अर्जुना, हा परमात्मा अनादि व निर्गुण असल्यामुळे अभिकारी आहे. त्याचा संबंध असा कोणत्याही कर्माचा लेप म्हणजे बंध लागत नाही. परमात्मा अनादि आहे हे सांगून झालेच आहे. गुणांचा संग भ्रमाने तो घेतो, परंतु खरोखरी तो गुणविरहित गुणातीतच आहे असेही सांगून झाले. म्हणूनच त्याला आधी नसतो, म्हणून अंतसुद्धा नसतो व तो गुणात्मक नसतो म्हणून खंडितही नसतो. त्याला वेळ नाही असा तो आत्मा शरीराच्या चलनवलनावरून शरीरातच आहे असे मानले जाते, पण तो काही कर्म करीतही नाही व कर्माने लिप्तही होत नाही. लिप्त होणे याचा अर्थ कोणती तरी हीन दशा, काळीमा लागणे, बंधन पडणे, बंधनाचा निराश करण्याकरिता पुन्हा कर्म करावे लागणे इत्यादी चक्रात सापडणे आलेच. पण जो मनुष्य आत्मा म्हणजेच आपण आहोत, विकारशील देह म्हणजे आपण नव्हे असे याबद्दल दृढ बोध झालेला असतो, तो आपल्याला स्वतःलाही करता भोगता मानत नाही. अहंकाराने जो मूढ झालेला आहे तोच स्वतःला आत्मा समजत असूनही करता समजतो, ही त्याची चूक आहे. यथा सर्वगतम सौक्षम्यादाकाश नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देह तथात्मा नोपलिप्यते. सूक्ष्मत्वामुळे सर्व वस्तूत असणारे आकाश जसे कुठेही लिप्त होत नाही, तसाच सर्वत्र सर्व देहात व्यापून राहणारा हा आत्माही देहाच्या गुणात लिप्त होत नाही. शरीरात राहूनही आत्मा अलिप्त कसा काय राहतो हे ऐका. उपमेच्या द्वारा समजावून सांगण्याचा प्रयत्न करून श्रीकृष्ण म्हणत आहे की सूक्ष्म असे आकाश त्याच्या सूक्ष्मतेनेच जसे सर्व पदार्थात पोकळी रूपाने असूनही त्या पदार्थाच्या शक्ती, भावना, आवडीनिवडी यांचा त्या आकाशाला उपसर्गच होत नाही, त्याप्रमाणे आत्मा सर्व पदार्थातील इतर द्रव्यापेक्षा फारच सूक्ष्म असतो, त्यामुळे पदार्थाच्या गुणांनी वस्तुताबद्ध होत नाही. यथा प्रकाशयत्येक कृष्ण लोकमिम रवी क्षेत्रक्षेत्री तथा कृष्ण प्रकाशयती भारत.
हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगाला प्रकाशमान करतो, त्याचप्रमाणे एकटाच क्षेत्रज्ञ आत्मा या क्षेत्राला प्रकाशित करतो. जो आत्मा, जो पुरुष, तोच क्षेत्र अधिक ज्ञान, तोच क्षेत्रीय होय. आत्मा हा जो सूर्याच आहे. आत्मसूर्याच्या प्रकाशात आपण सर्व पाहतो. सर्व शरीरात जाणीवरूपी प्रकाश आहे, तोच सर्वत्र चालना देतो. हा विचार समजावून देताना इमलोकम म्हणजे आपल्यासमोर दृश्य असणाऱ्या सर्व जगाला रवी म्हणजे सूर्य ज्याप्रमाणे प्रकाशित करतो, एकटा रवीच त्यासाठी पर्याप्त असतो असे सांगून, तसाच आत्माही सर्व काही एकटाच प्रकाशित करतो असे म्हटले आहे. क्षेत्रज्ञ यो रे व मंतर ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षाचे ये विदुर्यांती ते परम. याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोहोतील भेद व पदार्थ मात्रातून व मूल प्रकृतीतून मोक्ष कसा मिळेल हे ज्ञानदृष्टीने ते जे जाणतात ते परमश्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचतात. सरतेशेपी मोक्षाला जाणारे ते कोण, त्यासाठी साधनेची कोणती पायरी गाठावी लागते याचा या श्लोकात विचार केला आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोहोमधील जो फरक आहे तो जे ज्ञानदृष्टीने ओळखून घेतात व पंचमहाभूते आणि प्रकृती यांची रचना जाणतात, तसेच प्राणीमात्रातून मानवी जीवनात येऊन शेवटी मुक्ती कशी मिळते याचे ज्ञान जे घेतात तेच परमश्रेष्ठ पदाला जातात असे श्रीकृष्णाने अर्जुनाला शेवटी सांगितले आहे. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मवैद्या या योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवाद क्षेत्रज्ञ योगो नाम त्रयोदशोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील क्षेत्रज्ञ योग नावाचा 13वा अध्याय समाप्त झाला. क्षेत्रज्ञ योग नावाच्या 13व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.